सावनेर आणि कळमेश्वरमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवलेला आहे। खरं तर सावनेर काँग्रेस मुक्त करण्याचा विडा जो आहे तो आशिष देशमुख यांनी उचललेला होता। आपल्यासोबत आशिष देशमुख आहे। आशिष भाऊ, कशा पद्धतीने पाहता निवडणूक? प्रचंड गाजली, तुमच्या वक्तव्यामुळे गाजली आणि इतर कारणांनी? नाही, सावनेर कळमेश्वर विधानसभेच्या जनतेने हा विकासाला कौल दिला आहे। सन्माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये, बावनकुळे साहेबाच्या नेतृत्वामध्ये जे विकासाची गती अतिशय मंदावल्या गेली होती मागच्या कारकिर्दीमध्ये, ती समोर यावी या दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या पारड्यामध्ये अतिशय भरघोस असं यश टाकलं। सावनेरसारख्या जागी तर खऱ्या अर्थाने एकही नगरसेवक हा काँग्रेसचा निवडून नाही दिला। यासाठी हे सर्व श्रेय आम्ही आमच्या सावनेर कळमेश्वर जनतेच्या विधानसभेच्या जनतेला देतो आणि जनता ही जनार्दन आहे। त्यांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा या परिपूर्ण करण्यासाठी आम्ही दिवस रात्र एकत्र करू। आमच्या सर्व नगर अध्यक्ष, नगरसेवक हे पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून विकासाला एक नवीन गती देण्याशिवाय आम्ही थांबणार नाही। कळमेश्वर कसा पाहता? काय तुमचा पुढचा दृष्टिकोन असणार आहे कळमेश्वरच्या बाबतीत? कारण अनेक वर्ष तिथं काँग्रेसची सत्ता राहिली, भाजपला दणदणीत नाही तर सुपडा साफ झाला। बघा, कळमेश्वर ही नागपूरची सॅटेलाईट सिटी व्हावी हा आमचा त्याच्यामागचा दृष्टिकोन आहे, विजन आहे। आणि 10-15 मिनिटावर असलेलं कळमेश्वर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जेव्हा नागपूरची सॅटेलाईट सिटी म्हणून डेव्हलप होईल तेव्हा विकासाला जशी नागपूरकरांनी विकास पाहिला त्याच तोडीचा, त्याच धर्तीचा विकास हा कळमेश्वर शहरामध्ये देखील आम्ही नक्कीच करू। तरी फडकून टाका हे वक्तव्य बरंच गाजलं। सुनील केदारांनी सुद्धा चॅलेंज तुम्हाला दिलं होतं, आव्हान दिलं होतं, वेळ द्या। नाही, आता फडकून टाकला झेंडा विकासाचा, फडकून टाकला झेंडा हा भारतीय जनता पार्टीचा। तुम्ही नोकरी सोडून खरं तर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी स्वीकारली होती, निवडून यायला हो। काय सांगाल आता? काय पुढचा? सावनेरचा विकास करायचा आहे, नवनिर्मिती करायची आहे, बस हाच आमचा एक ध्येय आहे। समोरच्या 5 वर्षात ते तुम्हाला दिसूनच राहील। नक्कीच पोद्दार साहेब, कसं पाहता तुम्ही ज्या पद्धतीने ग्रामीणला मोठं यश मिळालं आणि काही ठिकाणी थोड्या बहुत चुका झाल्या असतील त्या दुरुस्त केल्या? निश्चितपणे नागपूर जिल्ह्यामध्ये आम्हाला जे यश मिळालं आहे, सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये जे यश मिळालं आहे ते अभूतपूर्व, दैदिप्यमान आणि ऐतिहासिक असं यश आम्हाला मिळालं आहे। आणि जनता जनार्दनाचे आम्ही सगळेजण मनापासून धन्यवाद देतो की एवढं चांगलं यश आम्ही जो एक त्या ठिकाणी लोकांना सांगितलं होतं की ट्रिपल इंजिनचं सरकार देऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष, नगरसेवकांना निवडून द्या ही बाब जनतेला पटली। कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले, नेत्यांनी प्रचंड परिश्रम घेतले, त्या ठिकाणच्या आमदारांनी अतिशय झोकून देत या ठिकाणी या निवडणुकीमध्ये काम केलं। आणि एक टीमवर्क म्हणून मी या ठिकाणी बघतो की आमची सगळी टीम फुल्ली इन्वॉल्ड होती आणि या टीमनी जो जबरदस्त काम करून दाखवलं आहे हे खऱ्या अर्थानं नागपूर जिल्ह्यात आम्हाला मिळालेलं दैदिप्यमान असं यश आहे। नक्कीच भाजपला मिळालेलं यश हे टीमवर्कचं यश होतं आणि ते विजय जो आहे तो भाजपला मिळालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।